जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। थोर निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग, रायगड यांच्या वतीने समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत। जल पुनर्भरण, वृक्षारोपण व संवर्धन, रक्तदान शिबिरे, साक्षरता वर्ग, स्वच्छता अभियान, शासकीय दाखले वाटप तसेच अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानमार्फत राबविले जात असून समाजात जनजागृती केली जात आहे। महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहरात बस स्टँड परिसर ते संजय टाउन हॉल, शहर पोलीस ग्राउंड तसेच पंचायत समिती, हाट दरवाजा व महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगरसेवक कुणाल वसावे तसेच आरोग्य सभापती प्रीतम रणढोरे उपस्थित होते। प्रतिष्ठानचे सदस्य यांनी सकाळी झाडू, फावडे व हातमोजे घेऊन रस्ते स्वच्छ केले तसेच सुक्या व ओल्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले। नंदुरबार शहरामध्ये एकूण 154 स्त्री सदस्यांनी सहभाग घेऊन सुमारे 10 टन कचरा गोळा करून सुमारे 8 किलोमीटर परिसर स्वच्छ केला। तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून तळोदा सुमारे 5 टन कचरा गोळा करण्यात आला। शहादा 86 स्त्री सदस्यांनी सहभाग घेऊन सुमारे 4.1 टन कचरा गोळा करण्यात आला। खेतेया 91 स्त्री सदस्यांनी सहभाग घेऊन सुमारे 2.3 टन कचरा गोळा करण्यात आला। दोंडाईच्या 88 स्त्री सदस्यांनी सहभाग घेऊन सुमारे 8 टन कचरा गोळा करण्यात आला। एकूण नंदुरबार जिल्हा परिसरात 433 स्त्री सदस्यांनी सहभाग नोंदवून ओला व सुका कचरा मिळून सुमारे 29.5 टन अंदाजे 29,000 किलो कचरा गोळा केला तसेच सुमारे 18.5 किलोमीटर परिसर स्वच्छ करण्यात आला। या स्वच्छता अभियानामुळे नंदुरबार जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती झाली असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।